नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लय अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटून अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जरूर नक्कीच लाईक करा. विचार असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्या ब्रेक कमेंट असं नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे. करू शकता कांद्याचे भाव घसरणे, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी. बघू शकता यंदा चांगला भाव मिळेल या उद्देशाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कांद्याची लागवड केली होती. मात्र अपेक्षेप्रमाणे भाववाढ झाली नसल्याने त्यावर संकट ओढावले आहे. तसेच मुसळधार पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्याने उत्पन्नात घट एकंदरीतच या ठिकाणी झाली आहे. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. अतिवृष्टी व उत्पादन कमी झाल्याने यंदा शेतकऱ्यांना कांद्याला अपेक्षेप्रमाणे भाव मिळाला नाही. यंदा जिल्ह्यात 7,500 हेक्टर क्षेत्रात कांदा पीक घेण्यात आले आहे. चालू वर्षात मे महिन्यापासूनच पावसाला या ठिकाणी सुरुवात झाली. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाची लागवड केली होती. मात्र यंदा जिल्ह्यातील अतिवृष्टी झाल्याने पिकाचे मोठे नुकसान झाल्याने पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील 7,500 हेक्टरपैकी 3,310 हेक्टरमधील पिकाचे नुकसान झाले. फलोत्पादन खात्याचे पीक नुकसानीचे सर्वे करून विशेष अहवाल तयार करून सरकारने पाठवला आहे. मुख्यमंत्र्यांकडून नुकसान भरपाईची घोषणा करण्यात आली असली तरी अद्याप शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. अशा प्रकारची ही वस्तुस्थिती आहे आणि एकंदरीतच ही परिस्थिती शेतकऱ्यांची असल्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी शेतकरी या ठिकाणी वारंवार या ठिकाणी सरकारला मागणी करतोय. तरी देखील हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे. हे नुसते बोलत आहेत परंतु करून तर काहीच दाखवत नाही. वस्तुस्थिती आहे. धन्यवाद. लाईक शेअर सबस्क्राईब करून जेव्हा असतं. धन्यवाद.